मनुष्याच्या जीवनातील दुःखाला कारण त्याच्या ठिकाणी असणारा अज्ञान आणि हे अज्ञान जे आलेले आहे ते आपण मुळातच जीवरूपाने वागतो आहोत. त्यामुळे आपले मूळ स्वरूप आपल्या ओळखीचे नाही आहे. आपण एक देहधारी मनुष्य आहोत आणि देह इंद्रिय मन जे काय म्हणतायत ते पूर्ण करणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच देहाच्या गरजेपोटी संसार प्रपंच नातीगोती हा सगळा पसारा मांडलेला आहे आणि त्याच्यासाठी अहोरात्र कष्ट करतो आहे. तरी सुख हाती लागत नाही. कारण ज्याच्याशी आपण व्यवहार करतो त्याच्याविषयी ज्ञान नाही. ह्या जगाशी आपला सतत व्यवहार आहे. जग म्हणून काय आहे? जे दृश्य रूपाने आकार रूपाने जडस्वरूपामध्ये सगळे आहे, दिसते भासते जो पसारा आहे तो. पण वास्तविक त्याचं स्वरूप काय आहे? तर त्याला उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या तिन्ही प्रक्रियेतून ते बांधलेलं गेलेलं आहे. उत्पन्न होते, काही काळ कार्य करते आणि नाश पावते. त्याला नाश आहे ह्याचा विसर आहे आपल्याला. हा विसरच आपलं अज्ञान आहे आणि ते आपल्या दुःखाला कारण आहे. म्हणून ह्या जगाचा अभ्यास केला पाहिजे. आपण कोण आहोत त्याचा अभ्यास केला पाहिजे. या सर्वांचा अभ्यास केला तर याच्यामध्ये दोनच गोष्टी आढळतात. एक आत्म आणि दुसरं अनात्म. प्रस्तुत समासामध्ये काय म्हणाले? आत्मा अनात्म विवेक करावा. आत्मा अनात्म विवेक करावा. विवेक करून त्याचं विवरण करावं आणि सुदृढपणे धरावा. म्हणजे काय? आत्म म्हणजे जे सूक्ष्म आहे, अदृश्य आहे आणि शाश्वत आहे. आणि अनात्म म्हणजे जड आहे, दृश्य स्वरूपात आहे, परंतु नाशिवंत आहे. दोनच गोष्टी जगामध्ये आहेत. तर त्या सर्वांमध्ये जे जे जगात हे आकार रूप दिसतंय ते सगळं आलं. आपल्या देहाचे सगळं आलं. पंचमहाभूतांचा पसारा, तीन गुण, अष्टधा प्रकृती म्हणून आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या सगळ्या आकार स्वरूप चंचल निश्चळाचा पसारा. तर त्यामध्ये शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे हा निवाडा झाला पाहिजे. जे जे दिसते भासते ते नाचते. हे जड आहे, दृश्य रूपाने आहे, आकार रूप आहे म्हणून जड. ते सर्व नाशिवंत आहे हे ज्ञान असले पाहिजे आपल्याला. याचा विसर पडता कामा नये. ते सर्व अनात्म आहे. आणि जे सूक्ष्म आहे, अदृश्य आहे, परंतु शाश्वत आहे, ते एकच एक परमात्म्याचं स्वरूप. देहामध्ये आत्मा, विश्वामध्ये अंतरात्मा, तोच परमात्मा, तेच परब्रह्म, शाश्वत. त्याला येणे नाही, जाणे नाही. त्याच्यामुळे सगळे व्यवहार चालले. देहामध्ये काय आहे? देहामध्ये जी चेतना आहे ती, ते चैतन्य म्हणून आत्मा. आणि आत्म्यामुळे जे काही शरीराच्या हालचाली होत आहेत, शरीराची इंद्रिय जे कार्य करत आहेत, ती सर्व कार्य तो देहात
देहाच्या अवयवांकडून देहाकडून तो आत्मा करून घेतो. पण आत्म्याचं स्वरूप कसं आहे? पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलावे वैसा. एकच पाणी एखाद्या शेतमळ्यामध्ये अनेक झाडांना जाते. उसाला गेले तर साखरेमध्ये गोडी आहे, उसाच्या रसात गोडी आहे. तर लिंबाच्या झाडाला गेले तर आंबट आहे. कारल्याच्या वेलाला गेले तर कडू आहे. एकच पाणी त्या त्या फळाचा गुण किंवा त्या बीचा गुण तो त्या झाडामध्ये वेलामध्ये आला, त्याचा गुण, त्याच्यामुळे त्याची चव. पाण्याला काही फरक पडला नाही. पाणी ज्याच्यात म्हणाल ते पाणी तसं झालं. हा पाण्याचा दुर्गुण नाही, त्याच्यात असलेल्या गुणांचा आहे. तसं आत्मा सर्वांमध्ये आहे, पण ज्यांच्यामध्ये देवासना आहे त्या पुरा करण्यासाठी राबतो. त्याला काही फरक पडत नाही. तो राबतो म्हणजे सहज, तो सहस्थितीत असतो, त्याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ तुम्हाला एक बंदूक दिली आहे. बंदूक कशासाठी दिली आहे? संरक्षणासाठी दिली आहे. संरक्षण करणे म्हणजे काय? अगदी तुमच्या जीवावर बेतलं तर त्याचा उपयोग करायचा आहे. रोज लोकांना धमकवण्यासाठी उपयोग केला तर करतो लोक, होतात तसं. जे जे काही अस्त्र निर्माण झाली संरक्षणासाठी ती दुसऱ्याचा जीव घेण्यासाठी वापरली जातात. दुसऱ्याचा जीव घेण्यासाठी वापरली जातात. लाईट आहे, उजेडासाठी आहे. शॉक दिला तर लाईटच ती. पण लाईटला काही फरक पडतो का? हा दिवा पेटतो आहे, या दिव्यामध्ये ते पुण्य केलं आणि पाप केलं, दिव्याला काही फरक आहे काय? इथे मारामारी केली, जीव घेतला, इथे आनंद केला, दिव्याला काय फरक आहे? पाणी शरीरात जातं आणि ते ओकारीतून पडतं, लघवीतून पडतं, मलमूत्र विसर्जनातून पाणी बाहेर येतं. ते पण पाणीच आणि हे पण पाणीच. फरक काय झाला आहे? ते घाण आहे, ते शुद्ध आहे. मूळचा आत्मा शुद्ध आहे. तो देहात आला आणि देह इंद्रियांच्या गरजेप्रमाणे तो कार्याला लागला. तिथे त्याच्यामध्ये भेद निर्माण झाला आणि ते अनात्म झाला. देह इंद्रिय जी काय आहे ती मिथ्या आहे, नाशिवंत आहे. पण ती नाशिवंत झाली तरी आत्म्याला फरक पडत नाही. म्हणजे आत्म्याकडून त्याने वाईट कर्म करून घेतलं तरी आत्म्याला फरक पडत नाही, आणि ती मेली, नासली, खराब झाली तरी आत्म्याला फरक पडत नाही. आत्मा त्याचा कुठलाही टच घेत नाही. म्हणून बघा सांगितलं पाणी जिसमें मिलावे तो सहज आहे. सूर्याने जाणे ती मेरे प्रकाश. सूर्य ओळख जाणत नाही. मी लोकांचा अंधार दूर करतोय, त्यांना प्रकाश देतोय. सूर्याला माहीत नाही. सूर्याच्या किरणाचा किती उपयोग होतोय त्याला माहीत नाही. तसा आत्म्याला माहीत नाही त्याचा काय काय उपयोग केला जातोय. म्हणून आत्मा तटस्थ असतो, सहजपणे असतो. पण आत्म्याचं स्वरूप कसं आहे? मूळ स्वरूप त्याचं शुद्ध आहे, शाश्वत आहे आणि आनंद स्वरूप आहे. त्याच्यामध्ये अनंत शक्ती भरलेली आहे. ज्ञान स्वरूप आहे, असे त्याचे स्वरूप आहे. आणि तो शाश्वत आहे, त्याची ओळख झाली पाहिजे. आणि जे नाशिवंत आहे त्याचं ज्ञान झालं पाहिजे. आपण अज्ञानामध्ये जेवढं नाशिवंत आहे त्याच्यावर जास्त प्रेम करतो, आणि जो खरा शाश्वत मूळ आहे ज्याच्यामुळे या देहाची सर्व कर्मे होत आहेत त्याला आपण ओळखतच नाही. आपण ज्याला ओळखतोय ना तो खोटा आहे, एक नंबर खोटाडा. मी म्हणतो म्हणून तिथे काही नाहीच आहे. त्याला शास्त्रामध्ये वांजेचा पुत्र म्हटलंय. वांजेला पुत्र होतच नाही, पण झाल्याची कल्पना. तसा हा मी कोणी नाहीच आहे. शोध घेतला या मीचा तर मी कुठेच मिळत नाही. जो मी म्हणून, हा देह म्हणून मी वावरतो ना, तो हा मी म्हणून म्हणणारा कुठेच मिळत नाही शोध घेतला तर. कारण देहाचं विवरण केलं, देह पंचमहाभूतांचं आहे.
तीन गुण आहेत, ते असदा प्रकृती, नाश पावणार. आणि नाश पावल्यावर मी कुठे राहिला? आणि हे असताना मी म्हणून जो बोलतोय तो 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 तरी कुठे आहे? तुम्ही म्हणाल आत्मा आहे, पण अर्थाने काय मी म्हणतो मी देह आहे या भावनेने मी म्हणतो. म्हणून देह आहे म्हणून मी म्हणणार मी म्हणून नाहीच आहे, हे अज्ञान गेलं पाहिजे. हे आत्मानात्म विवेक. म्हणजे जगामध्ये एकच सत्य आहे, तो परमात्मा सत्य आहे. तो आत्मा म्हणून आपल्यात वावरतो आहे. तोच शरीरामध्ये सगळ्या क्रिया घडवतो आहे. सगळं देहाचं चलनवलन सगळं त्याच्यामुळे होते आहे. तसंच विश्वाचं चलनवलन होते आहे. त्याचा शोध घेतला तर तो कसा आहे? ज्ञानस्वरूप आणि शक्तिरूप आहे. त्याचा शोध घेण्यासाठी मागे गेलं पाहिजे. पश्चिमे चालविले आत्मा ते निर्धारी, त्रिकुटावरी नादे देखील पडले. ह्याचा शोध घ्यायचा झाला तर शरीर हे काय आहे शोध घ्यायला गेलं पाहिजे. तर शरीर कळतं आपलं एक पदार्थ आहे. पंचमहाभूतापासून जे अन्न निर्माण झालं, त्या अन्नापासून जो रस निर्माण झाला, त्या अन्नरसातून रेत निर्माण झाला, त्याच्यातून ह्या शरीराची वाढ झालेली आहे. त्या अन्नरसातून मग पदार्थाचा गुण आहे, पंचमहाभूताचं गाठवण आहे. आणि तीन गुण आहेत त्याच्यामध्ये, म्हणून तो अष्टधा प्रकृती. विश्व पण तेच आहे. पंचमहाभूते आहेत, तीन गुण आहे. असं ते आणि पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही एकच आहे. पण ह्यांची निर्मिती काय आहे? तर जे तीन गुणातून गुणमाया, सत्वरजतम, त्याच्या तमोगुणातून जो विकल्प आला त्याच्यातून आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी अशी पंचमहाभूते निर्माण झाली. आणि त्या पंचमहाभूताच्या संयोगातून चार खाणीतून अंड, जारस, स्वेदज, उद्भिज 84 लाख जीव निर्माण झाले. यांचं मूळ कुठे आहे? तर त्या गुणमायेमध्ये मिळते, पण गुणमायेच्या आधी मूळमाया आहे. म्हणजे यांचं मूळ आहे, मूळमायेत आहे. मूळमाया म्हणून काय आहे? त्याला हरिसंकल्प म्हटलेला आहे, त्याला देवीश्वर म्हटलेलं आहे. तो काय आहे? तर ते ज्ञान आहे आणि शक्ती आहे. बस, ज्ञान आहे आणि शक्ती असे त्याचे स्वरूप आहे. पण ते स्वरूप सुद्धा आले कुठून? जाणीवेच्या रूपात. अहम अशी जाणीव. आपण आहोत ही जाणीव आहे, म्हणून देहाची जाणीव आहे, म्हणून देह कर्मे आहेत. जगाची जाणीव आहे, जग कर्मे आहे, जगाची कर्मे आहेत. जाणीव असेल तरी काय हे कुठे घडणार आहे? पण जाणीवेतून जग निर्माण झालं, त्यातून हा देह निर्माण झाला. पण जाणीव निर्माण ज्याच्यातून झाली तो आत्मा, परमात्मा, परमस्वरूप, ते सत्य आहे, ते शाश्वत आहे आणि ते प्रत्येकाचे स्वरूप आहे. त्याला ओळखले तर हे असू दे, काय हरकत नाही. त्याच्या ओळखीने देहाची कर्म सहजपणे होतात. पण तिथे वासना असता कामा, अहंकार असता कामा आणि दुर्गुण असतात. रजोगुण तमोगुणाचा त्याग, सत्वगुणाचं सामर्थ्य वाढवणे आणि आपला वृत्तीभाव शुद्ध करणे. वृत्तीभाव शुद्ध झाला तर निवृत्ती आपोआप होते. वृत्तीभाव शुद्ध नाही म्हणून सारखं हवस वाटते, आणि हवस वाटते म्हणून काम करतो आहे, राबतो आहे. वृत्तीभाव शुद्ध झाला तर देहाच्या गरजे इतकाच विचार करत, बाकी करत नाही, सहस्थितीमध्ये राहतो. आणि जर काही केलं त्याने जरी सहजपणे, त्याच्यातून खूप काही त्याला मिळेल, आपोआप सहज मिळेल. स्वार्थ असलाच पाहिजे काही नाही. निस्वार्थपणे कर्म करून सुद्धा तुम्ही ऐश्वर्य बघू शकता, कारण तिथे ईश्वराची प्रचिती आहे. स्वार्थ आहे तिथे जीव झाला, दुःखात पडला. जिथे स्वार्थ नाही तिथे शिवरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे. म्हणून जिथे शुद्ध भाव आहे तिथे आत्मप्रचिती आहे. त्या आत्मप्रचितीमध्ये मी आत्मा आहे हा भाव पक्का होतो, आणि त्याच्या ओळखीने तुम्ही मागितले तर तुम्हाला परमानंद बोलतात. पण त्याही पलीकडे मी आत्मा आहे हा सुद्धा भाव गेला पाहिजे, कारण आत्मा म्हणून
परमात्मा आहे आणि परमात्मा सर्व काही एकत्व आहे. मी तू पण नाही, आपण म्हणून वेगळे पण नाही, एकच एक सर्व काही. द्वैत नाही, अद्वैत. हे जे आहे ते आत्मा आहे, शाश्वत आहे. आणि जे दृश्यरूपाने जे दिसते भासते ते अनात्मा आहे, नाशिवंत आहे. त्याच्या नादी लागलं तर दुःख लागलं होणार आहे. आणि ते जे आहे तो मायेचा पसार आहे. आपण ते आपलं माझं की मी पण त्यातला समजतो, हे चुकीची समजूत आहे. तू शुद्ध चैतन्य आहेस, तू आत्मा आहेस. हा भाव पक्का झाला तर ह्याच्यापासून तुमच्यामध्ये हरिकृता आपोआप येते, तुमच्यामध्ये विवेक वैराग्य येतो आणि मग आपणच तुमच्या वृत्तीची निवृत्ती होऊन तुम्ही तेच होऊन राहता. तुम्ही आत्मा होऊन राहता. जेव्हा आत्मा होऊन तुम्ही राहाल, सर्व सत्ता भगवंताची तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही ऐश्वर्य भोगाल. पण त्याला हिंमत लागते, त्याला हिंमत लागते. सद्गुरूच्या वचनावर श्रद्धाविश्वास पाहिजे आणि त्या दृष्टीने साधन भक्ती केली पाहिजे आणि त्या आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. पण त्याच्यासाठी सद्गुरू पूर्ण श्रद्धाविश्वास आणि नेम निश्चय पाहिजे. साधनेचा नेम पाहिजे. नेमामध्ये खंड झाला तर विसंगती आली, श्रद्धाभाव कमी झाला तर त्याच्यातलं आत्मप्रेम कमी झालं, त्याची कृपा कमी होती. आम्ही ओरडून सांगतो भजन टायमावर चालू करा आणि भजन म्हणताना तुम्ही फक्त तिथेच लक्ष ठेवा, तेच त्याचेच गुण राहा. याचं कारण सुद्धा हेच आहे. त्यानेच आत्मप्रेम वाढणार आहे आणि तुमची त्याची भेट होणार आहे. अज्ञानामुळे तुटी पडली आहे, तो तुमच्याकडेच आहे, तुमच्यातच आहे, तुम्ही त्याचा आहात, पण अज्ञानामध्ये तुटी पडलेली आहे. सद्गुरू सांगतायत तर त्याच्यावर श्रद्धाविश्वास ठेवून आपला आपण शोध घेतला पाहिजे. आपला आपण शोध घेऊन आपण त्या ओळखीने राहणे हे आत्मा आहे. आत्मस्वरूपाची प्रचिती आहे, आत्मस्वरूपाची प्राप्ती आहे. आणि जे दृश्य आहे, आकाररूप आहे, ते नाश पावणार आहे. हे ज्ञान असू दे, त्याला लगेच टाकायला जायची गरज नाही, सोडायला जायची गरज नाही, त्याला खोटं म्हणून हिरवायची गरज नाही. असू दे की हे अनात्म्यातूनच आत्मा प्रकट झालेला आहे. देह नाही तर आत्मा कुठे प्रकट होणार? देहाला जगण्यासाठी, देहाच्या गरजा पुऱ्या करण्यासाठी, देहाचे व्यवहार पुरे होण्यासाठी आत्म्याची गरज आहे. पण आत्म्याला प्रकट होण्यासाठी देहाची गरज आहे. पण देह नाही म्हणून आत्मा मरत नाही, पण आत्मा नाही तर देह मरतो. आत्मा नाही तर देह मरतो. आत्म्याला देहाची गरजच आहे असं नाही, पण आत्मा इतका सर्वांमध्ये आहे की मी सांगतो तसं धान्याचं बीज पडलंय, आता उन्हाळ्यात पूर्ण ऊन खाल्लंय त्याने, कुठेतरी पडलंय जमिनीवर, पण पाणी मिळालं त्याला की अंकुर येतो त्याला. म्हणजे त्याचे जीव आहे, त्या धान्यामध्ये जीव आहे. जीव आहे तिथे आत्मा आहे, चैतन्य आहे. मग तो आत्मा तिथे होता, म्हणून तसा आत्मा सर्व ठिकाणी तो आहे. पण त्याला त्या अंकुराला मात्र त्या आत्म्याची गरज होती, जीवाची गरज होती, म्हणून पाणी मिळालं तर तो वर आला. आत्म्यालाही करायची गरज नाही आहे. मग आत्म्याचा स्वभाव त्याला नैसर्गिक म्हणतात, सहज आहे, आपोआप त्याच्यातून घडतं. जसं मी सांगतो पावाचा तुकडा एक बंद खोलीमध्ये ठेवला 8 दिवस आणि 8 दिवसांनी उघडलं तर बुरशी येते, त्यात किडे पडलेले असतात, आपोआप जीव तयार होतो. त्याच्यामध्ये चैतन्य आहे, त्याच्यामध्ये तो आत्मा आहे, त्याच्यामुळे तो जीव तिथे निर्माण झाला. त्या पावामध्ये पण तो होता. पंचमहाभूतांचे जे पदार्थ म्हणले ते सगळ्यामध्ये तो आत्मा आहे. सर्वामध्ये आकार रूपामध्ये जे निराकार आहे त्याचं मूळ स्वरूप, त्याचं निराकार असून तो आकार स्वरूपामध्ये आहे. आणि ते आकार रूप त्याच्यामुळे तग धरून आहे की व्यवहार ते आहे, पण आकार रूप जे आहे ते खरे नाही आहे, हे ओळखले पाहिजे. म्हणून त्याचे जसं स्वार्थ लोक मोठे होता कामा नये, त्याच्यातून मिळालं सुख शाश्वत नाही आहे, त्याच्या नादी लागता कामा नये, आणि दुःख प्राप्त होणार आहे. हेच जाणायचं आहे. हा विवेक झाला पाहिजे. ह्यालाच आत्मानात्म विवेक म्हटलेला आहे. म्हणजे असत्य आहे त्याचा त्याग करायचा आहे, सत्य आहे त्याचा स्वीकार करायचा आहे, त्याचाच आत्मानात्म विवेक म्हटलेला आहे. त्याने सुखी होणार आहे, ते ज्ञान आहे आणि त्याने आपलं जीवन सोपं जाणार आहे. संशय मिटणार, संभ्रम दूर होणार आणि ज्ञानदृष्टी प्राप्त होणार आणि ज्ञानदृष्टीमुळे विवेक पूर्ण होणार. व्यवस्थित काय घ्यायचं, काय टाकायचं, काय अंगीकारायचं
काय नाकारायचं, हे सगळं ज्ञान सहजपणे प्राप्त होते आणि मग सहजपणे त्या आत्म्याच्या ओळखीने तुम्ही राहून जीवन बघू आणि जीवनात आनंद होऊ शकतो. राजाधिराज सद्गुणाश्री रामेश्वर महाराज